नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शासनातर्फे आपल्याला दिली जाणारी जी मदत आहे, मग ते अनुदान असो वा PM किसान असो, हे आपल्या कुठल्या बँक खात्यामध्ये जमा होतं, हे आपण कसं चेक करायचं हे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण Googleवरती जायचे आणि Googleवरती NPCI असं टाईप करून सर्च करायचे. हे सर्च केल्यानंतर आपण NPCIच्या वेबसाईटवर येऊ. या ठिकाणी आपल्याला कस्टमर हा पर्याय निवडायचा आहे. कस्टमर हा पर्याय निवडल्यानंतर यामध्ये आपल्याला भारत आधार सीडिंग अनॅबलर BASE हा पर्याय निवडून त्यावरती क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या उजव्या हाताला आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन घ्यायचं आहे, आधार मॅप्ड स्टेटस, जी की 3 नंबरला दिलेली आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला आधार क्रमांक या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आधार क्रमांक व कॅप्चा कोड टाकून घेतल्यानंतर आपल्याला चेक स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. आपण चेक स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार नंबरवर संलग्न असलेल्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आधार मॅप स्टेटस दिसेल आणि या ठिकाणी आपल्याला अनॅबल फॉर DBT बँकेचं नाव दिसत आहे. याचा अर्थ माझी सर्व रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया या अकाउंटमध्ये, ज्या बँकेचं नाव आपल्याला यामध्ये दिसतं त्या बँकेच्या खात्यामध्ये आपली सर्व रक्कम या ठिकाणी जमा होत असते. थँक्यू.